कुणाच्या येण्यानं थांबत नाही, कुणाच्या जाण्यानं तो अधिक वेग घेत नाही. राजकारणाला स्वतःची गती असते, राजकारणाला स्वतःची वळणं असतात आणि ज्या ज्या वळणावरती राजकारण येऊन थांबतं त्या त्या वेळेला निश्चितपणे एक काळ कूस बदलत असतो. परवा महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाला अपघात झाला, त्यात त्यांचा मृत्यू झाला आणि पुन्हा एकदा काळ थांबल्याची जाणीव काही क्षणासाठी तरी झाली. पण आपण म्हणतो की शो मस्ट गो ऑन, तशा पद्धतीनं राजकारण तातडीनं 24 तासाच्या आत प्रवाही होऊ लागलं आणि आता अजितदादांची जागा कोण घेणार हा प्रश्न जो आहे तो सतावू लागला. सांगितलं असं गेलं की काल बारामतीमध्ये सुनेत्राताई पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांच्यामध्ये एक छोटी बैठक किंवा एक चर्चा झाली की ज्यामध्ये सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्रीपद देण्याच्या बद्दलचा प्रस्ताव त्यांनी ठेवला. त्यानंतर आज सकाळी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना भेटले आणि मुख्यमंत्र्यांना त्यांची भेट झाल्यानंतर छगन भुजबळांनी एक बॉम्ब फोडला की उद्या सुनेत्रा वहिनी ज्या आहेत त्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत आणि उद्याच विधिमंडळाचा गटनेता सुद्धा निवडला जाईल. आता प्रश्न असा आहे की हे सगळं होत असताना तटकरे मात्र हे सगळं डिनाय करत राहिले. आता हे डिनाय करत राहिले, तिकडे प्रफुल्ल पटेल म्हणाले की पवार कुटुंबाशी आम्ही चर्चा करू आणि मग हे सगळं करू. प्रफुल्ल पटेल डिनाय करत राहिले, पण पेपर फोडला छगन भुजबळांनी आणि त्यामुळं सगळा गहजब माजला आणि एका प्रकारे राष्ट्रवादीत काहीतरी खेळ चालू आहे अशा पद्धतीची शंका येऊ लागली. आणि त्यामुळेच हा प्रश्न आहे की अजितदादांची जागा कोण घेणार, दोन राष्ट्रवादींचं काय होणार, पवार फॅमिलीच्या राजकारणाचा पुढचा प्रवाह कसा असणार. आणि चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत वरिष्ठ संपादक, ज्येष्ठ पत्रकार आणि ही सगळी राजकीय प्रक्रिया अनेक वर्षांपासून जवळून पाहणारे संजय जोग सर, त्यासोबतच राजकीय विश्लेषक, ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग म्हस्के सर आपल्यासोबत आहेत आणि माझा सहकारी ऋत्विक सुद्धा आपल्यासोबत आहे. मी सुरुवात करेन संजय जोग सरांपासून. जोग सर, आता प्रस्तावनेमध्ये मी सगळी परिस्थिती सांगितलेली काय आहे, काय होते. आता मला फक्त याचा अन्वयार्थ समजून घ्यायचं, हे काय आहे, काय चाललंय 24 तासाच्या आत. अभिजित, खरं तर म्हणजे तू मगाशी म्हटलं तसं शो मस्ट गो ऑन हे प्रॅक्टिकली पॉलिटिक्समध्ये आणि नॉन पॉलिटिक्समध्ये अप्लाय होतच, त्यामुळे शो हॅज टू गो ऑन. दुसरं, ह्याचं जर का अनालिसिस करायला बघितलं की आत्ता जर 3 दिवस होत आहेत दादा जाऊन, आज त्यांची राखेचं विसर्जन झालं, अस्थीचं विसर्जन झालं, अशा वेळेला बेसिकली लगेच चर्चेला उदाहरण होतं की आता नवीन CLP लीडर म्हणजे लेजिस्लेटिव्ह पार्टी लीडर होणार आणि त्या सुनेत्रा वहिनीच होणार आणि त्याच पर्यायाने जेव्हा एखादा विधिमंडळ पक्षाचा नेता निवडला जातो तोच रुलिंगमध्ये असेल तर पुढचा नेता मग पर्यायाने DCM म्हणून होणार, ही चर्चा चालू झाली. इथपर्यंत ठीक होतं. म्हणजे काल नरल जेरवळांनी, मी काल होतोच बारामतीमध्ये, त्यावेळेला ते बोललेले होते, सर्व पेपरांनी, चॅनलवाल्यांनी, तुमच्या सगळं सर्वांनी दाखवलेलं होतं, तोपर्यंत विषय ओके होता. त्याला एक प्रोसेस असते ना की एका बाजूला या इमोशनल शॉकमधनं अख्खी पवार फॅमिली, सुनेत्राताईंसकट आणि पक्ष म्हणून वर येतानाच अशी चर्चा येते आणि त्या चर्चेला उधाणून त्याचं प्रत्यंतर आजच्या होणाऱ्या एकूण मग CM बरोबरच्या मीटिंग नंतरचे जे काय आता आपल्याला जे आता म्हणजे ज्यांची काय म्हणतात ना, ज्यांनी कोट्स दिले ते आले, ते बघितल्यावर खरोखरच पॉलिटिक्स इज रनिंग इन टू दिस डिरेक्शन असा एक क्वेश्चन निर्माण होऊ शकतो. पर्यायाने एक तर नक्की आहे, प्रोसेस हॅज टू बी कम्प्लिटेड. दादा निवर्तलेले आहेत, दादांचं निधन झालेलं आहे, त्यामुळे ह्या पक्षाला नवीन लेजिस्लेटिव्ह पार्टीचा लीडर नेमणं ही प्रोसेस कम्प्लीट करावीच लागेल. दुसरी प्रोसेस काय आहे, मग पर्यायाने महायुतीमध्ये अजितदादांची आत्ता पार्टी ही महायुतीचा एक घटक असल्यामुळे त्याचा लीडर नेमल्यानंतर अजूनही त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद हे पद असल्यामुळे त्या जागेवर कोण, म्हणजे मी मगाशी सांगितलं तसं टेक्निकली विधिमंडळ नेता झाल्यावर तोच एलिव्हेट होईल, ही आत्ताची परिस्थिती. मग एकदमच सुनेत्रा पवारच होईल का, तर त्याच्या मागचं 100% मला जे फॅक्टर्स माहिती आहे, म्हणजे मी बारामतीमध्ये होतोच काल परवा, ज्या तिथल्या लोकांची, तिथल्या जे तळागाळातले जे पवार फॅमिली बरोबर इतके दिवस कनेक्टेड आहेत त्यांच्याशी बोलल्यावर त्यांचा एक जो सूत्र होतं किंवा धागा होता तो हाच होता की आत्ताच्या कठीणमय परिस्थितीमध्ये किंवा ज्या क्रिटिकल किंवा क्रायसिस आहे त्या क्रायसिसमध्ये जर का ह्या सबंध पक्षातल्या जे नेते असतील, कार्यकर्ते असतील, ऑफिस बेअरर असतील आणि पर्यायी जो सपोर्टर बारामती सकट बाहेर आहे त्यांना जर एकत्र ठेवायचा असेल तर ज्याला म्हणतात तसं या इमोशनल संबंध याच्यामध्ये
सुनेत्रा पवारांशिवाय कोणी नाही. म्हणजे बरोबर. पवारांचा जो नावाचा जो ग्लू आहे त्याच्यावरच आपल्याला निर्भर व्हावं लागेल आणि पर्यायाने त्यांनाच इथे आणावं लागेल. आणि ह्याला करताना मग जो प्रश्न येतो तो माझी माहिती तीच आहे की बुधवारी रात्री हे सगळं झाल्यावर आणि कालही म्हणजे प्रफुल्ल पटेल असतील, भुजबळ साहेब असतील, तटकरे साहेब असतील यांनी एक इन्फॉर्मली मिटिंग घेऊन त्यांच्या ज्या संवेदना तर व्यक्त केल्याच, पण त्यानंतर बेसिकली ह्या संदर्भात चर्चा झाली की आपल्याला ह्या संदर्भात लवकर निर्णय घ्यावा लागतो आणि मग तो कसा जायचा याची एक कल्पना आज मुख्यमंत्र्यांना ते देऊन आले. म्हणजे फक्त एक सांगायला पाहिजे, प्रफुल्ल पटेलांचा कोट काय होता, आम्ही जाऊन भेटलो, या संदर्भात चर्चा झाली, पण सुनेत्रा पवारांच्या बद्दल आम्ही डिस्कस केलं नाही. तटकरे साहेब इथे येऊन आले, त्यांनी आपली श्रद्धांजली वाहिली. जेव्हा आपण सर्वांनी त्यांना विचारलं तेव्हा तेच असंच म्हणाले की या संदर्भात आम्ही काय तो पुढचा निर्णय घेऊ. पण भुजबळ वॉज क्वाईट कॅटेगॉरिकल. त्यांनी मंत्रालयात जी लिहिलेली होती आणि मग इथे त्यांनी बदलली. जेव्हा त्यांना असं कळलं की प्रफुल्ल पटेल यांनी अशा प्रकारचे स्टेटमेंट केले, म्हणजे प्रफुल्ल पटेल सांगून गेले होते तिकडे सुद्धा बोलले त्या कोर्टमध्ये की ह्यासाठी आम्ही लवकरच, ते कधी हे सांगितलं होतं, लेजिस्लेटिव्ह पार्टीची मिटिंग बोलू. मग तेव्हा सांगितल्यानंतर की तुमचं असं कोर्ट सगळीकडे दाखवतायत, तेव्हा भुजबळांनी असं सांगितलं. मग या संदर्भातला जो काय फायनल निर्णय असेल तो आता तटकरे साहेब आणि मग प्रफुल्ल पटेल यांच्या चर्चेनंतर निघेल. बघा असं आहे की हे त्यांच्या चर्चेनंतर निघेल आणि या सगळ्या गोष्टी होतील हे मान्य आहे. पण मस्के सर, हा प्रश्न आहे ना की एकीकडे ज्या वेळेला ह्या सगळ्या घडामोडी घडतायत तिकडे अनिल देशमुख पीसी घेत आहेत. ते म्हणतात की बघा दोन पक्षांनी एकत्र आलं पाहिजे, ही दादांची शेवटची इच्छा होती. इकडे सुनेत्रा त्यांच्या नावाला पुश केलं जात आहे जोरदार. म्हणजे या पक्षामध्ये दोन्ही पक्ष जरी आपण राष्ट्रवादी परिवार म्हणू, राष्ट्रवादी परिवारामध्ये एक सत्ता संघर्षाची लढाई आता सुरू झाली आहे हे थेटपणे दिसतंय. दोन फॅक्शन्स आहेत. एका फॅक्शनला वाटतंय की या दिशेने जायला पाहिजे आणि दुसरा फॅक्शन जो आहे तो कुटुंबाचा फॅक्शन आहे आणि त्यांच्यामध्ये अजूनही एका प्रकारचं ग्रीविंग चालू आहे, ते शोकात आहेत. पण ज्या पद्धतीनं या बाजूचा फॅक्शन इतका आग्रही झालाय तर हे कशामुळे एवढा आग्रह, कशाची भीती आहे? कुणी समोर येऊ नये असं वाटतंय, कुणी आत येऊ नये असं वाटतंय? तुम्ही इतक्या वेगानं ज्याला पुढे जाण्याचा विचार करायला लागता आणि दुसऱ्या बाजूनं जर काहीच घडामोडी घडत नाही असं दिसत असतं तर दुसऱ्या बाजूनं ज्याला असे निर्देश दिले जातात की नाही आपण एकत्र आलं पाहिजे वगैरे, तर काय आहे नेमकं हे? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पवार नाव हे फार सिग्निफिकंट असं नाव आहे. त्यामुळे अजितदादांच्या जाण्याने आज अजितदादांची जी राष्ट्रवादी आहे तर त्यामध्ये पवार हे नाव राहणं गरजेचं आहे. कारण त्याशिवाय खालचा केडर पक्षाकडे थांबणार नाही याची जाणीव पक्ष नेतृत्वाला झालेली असावी आणि त्यामुळे कदाचित पवार हे नाव, पवार कुटुंबातलं कोणाचं तरी नाव इकडे यावं आणि या दृष्टीने त्यांनी ते प्रयत्न सुरू केलेले असावेत असा एक अंदाज आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की जे विरोधात आहेत, जी राष्ट्रवादी विरोधात आहे, तर त्याच्यातल्या काही नेत्यांना कदाचित सत्तेत यायची म्हणजे घाई झाली असावी किंवा त्यांना सत्तेत यायचं असेल. त्यामुळे एकत्रीकरणाच्या, दोन्ही पक्षांच्या एकत्रीकरणावर त्यांच्या चर्चा सुरू असतील. तर हे दोन वेगळे वेगळे मुद्दे आहेत, दोन वेगळ्या वेगळ्या भावना आहेत प्रत्येक कार्यकर्त्यांच्या, नेत्यांच्या आणि त्या दृष्टीने ते त्यांचे स्टेटमेंट येत आहेत. पण परिस्थिती किंवा काही निर्णय जे असतील ते पक्ष नेतृत्वाने घ्यायचे, दोन्ही बाजूच्या पक्ष नेतृत्वाने घ्यायचे. बाकी अन्य नेत्यांनी किती काही बोललं किंवा त्यांच्या इच्छा प्रदर्शित केल्या तर तसं होईलच असं नाही. त्यामुळे त्याच्यावर फक्त चर्चाच होऊ शकते. आपल्याला अंतिम निर्णय येईपर्यंतच वाट बघावी लागणार आहे. बघा असं की अंतिम निर्णय येईपर्यंत वाट बघायला लागेल. पण एका बाजूनी खूप फोर्सनी एक नाव पुढे केलं जात आहे आणि तुम्ही असं म्हणताय की ज्या वेळेला पवार नावाचा ग्लू, जसं जोग सर म्हणतात, तुम्ही पण म्हणताय की तिथे असायलाच पाहिजे. पक्षाचा अध्यक्ष कोण, पक्षावरती कोणाचं वर्चस्व असणार हा मुद्दा आहे ना. मुद्दा काय आहे की केडर कोणाच्या काय मागे जाणार. पक्षाचा अध्यक्ष एकदा पवार कुटुंबातलं कोणी झालं तरी हरकत नाहीये, पण प्रश्न असा आहे की ते कोण व्हावं. म्हणजे मग केडर आपल्या बाजूनी काय एक नाव वरती असेल पवार आणि मग खाली कारभार जो आहे तो एका वेगळ्या पद्धतीने आपल्याला करता येऊ शकतो. अशा पद्धतीचं चर्चा का चालू झाली आहे मग? नाही, तेच पुन्हा मी तेच सांगतो की हे जे सहानुभूती आहे आजची किंवा काल जी नेत्यांची जी बैठक झाली किंवा चर्चा झाली आणि याच्यात सुनेत्रा वहिनींचं नाव पुढे आलं, तर तो प्रस्तावच असा आहे की जनभावनेचा विचार करता, म्हणजे आज जी जनतेमध्ये भावना आहे, कार्यकर्त्यांमध्ये भावना आहे. कारण दादांचं जाणं हे इतकं अचानक आणि म्हणजे अनपेक्षित आहे की ज्याचा कोणी विचारच केला नव्हता आणि ती पक्षाची झालेली फार मोठी हानी आहे. तर ती पोकळी जी निर्माण झाली आहे ती भरून काढण्यासाठी दादांच्या अत्यंत जवळचं कोणीतरी तिथं
असणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने पक्षाचा कदाचित विचार असेल की सुनेत्रा वहिनींपेक्षा दुसरं इतकं जवळचं कोणीच असू शकणार नाही आणि कार्यकर्त्यांनाही जे भावणारं आहे म्हणजे दादा गेल्यानंतर कोण जास्त भावू शकतं तर त्यांच्या पत्नी आहेत म्हणजे सुनेत्रा वहिनी ह्याच कार्यकर्त्यांना जास्त भावणार आहेत. कदाचित असा विचार पक्ष नेतृत्वाचा असू शकतो आणि त्यामुळे ते नाव पुढे आलेलं असेल. नाव पुढे आले हे आपण कशामुळे आले ह्याच्याबद्दल बोलतोय, पण त्याच्यामध्ये आता थेरी चालू झालेल्या आहेत की बघा यामागे या पद्धतीचं राजकारण आहे की पक्षावरती कंट्रोल मिळवायचा प्रयत्न पण एका फॅक्शनचा चालू आहे का, आणि तोच सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. कारण असं आहे की उपमुख्यमंत्री कोण होणार, तर कुटुंबातला बारामतीचे काय आमदार गेलेले आहेत, बारामतीचे मंत्री आणि ते पक्षाचे अध्यक्ष ते उपमुख्यमंत्री ते गेले. ऋत्विक, हाच महत्वाचा मुद्दा आहे की पक्षावरती कंट्रोल, संघटनेवरती कंट्रोल मिळवण्याचा अधिकार काय प्रयत्न जो आहे तो अशा पद्धतीने करण्याचा एक प्रकारचा काय म्हणू त्याला प्रयत्न चालू असल्याची चर्चा चालू झाली लगेच की बाबा एवढी घाई केली जाते, अशा पद्धतीने केली जाते. दुसऱ्या बाजूला लगेच त्या बाजूनी पण घाई चालू झाली की नाही अजून आमच्या कुटुंबामध्ये मिटिंग व्हायची आहे, आम्ही कुटुंब म्हणून बसणार आहोत, ठरवणार आहोत. काय आहे, दोन्ही बाजू पण अशा पद्धतीनं बिहेव करतात जसं की आता आपल्याला ही गोष्ट जी आहे ती कंट्रोलमध्ये ठेवणं फार गरजेचं आहे, असं का वाटतं दोन्ही बाजूंना? नाही, अर्थात यामध्ये मला दोन गोष्टी प्रामुख्याने दिसत आहेत आणि वाणी आणि कृती याच्यामध्ये प्रचंड मोठा विरोधाभास पण आपल्याला बघायला मिळतोय. एकीकडे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ अजित पवारांसोबत जे शरद पवारांना सोडून बाहेर पडले, स्वतंत्र गट स्थापन केला नाही तर पक्षावरती ताबा सुद्धा मिळवला आणि ती लढाई अजूनही कोर्टात सुरू आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अशा परिस्थितीमध्ये मागच्या काही वर्षांमध्ये पक्षामध्ये जे एक अढळ स्थान आपण मिळवलेलं आहे किंवा जो कंट्रोल आपल्याला मिळालेला आहे कुठेतरी तो निसटतोय की काय, कारण काळाने असा घाला घातलेला आहे आणि दादा असे निघून गेलेले आहेत. याच्यानंतर पक्षाचं भवितव्य काय याचा कदाचित विचार कोणीच केलेला नसावा. करेक्ट. आणि त्यामुळे आता ही जी अशी अभूतपूर्व परिस्थिती समोर उभी ठाकलेली आहे यामध्ये एकतर आपल्याला जर पुन्हा मर्जर करून एक पक्ष म्हणून जर आपल्याला काम करावं लागलं तर मागच्या काही वर्षांमध्ये आपण मिळवलेलं वर्चस्व, आपल्याला मिळालेला कंट्रोल हा आपल्या हातून जाईल याची चिंता त्यांना सतावत असावीत. दुसरी गोष्ट, पुन्हा एकदा शरद पवारांच्या अंडर आपल्याला जर काम करावं लागलं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे शरद पवार हा असा नेता आहे की त्यांच्यावरती जर कोणी राजकीय पद्धतीनं कधी आघात केलेला असेल तर ते कधी विसरत नाहीत आणि त्यामुळे जर आपण पुन्हा एकदा शरद पवारांच्या अंडर काम करायला गेलो तर मग फार काही उज्ज्वल भवितव्य आपल्याला पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे कुठेतरी हेजिटन्स आपल्याला या तीनही नेत्यांमध्ये दिसतोय आणि प्रफुल्ल पटेल फार स्पेसिफिकली बाहेर येऊन काय म्हणाले की आम्ही आमच्या महायुतीच्या घटक पक्ष म्हणून आम्ही महत्वाचे घटक आहोत आणि आमची जी अजित पवारांची जागा होती उपमुख्यमंत्री पदाची ती जागा लवकरात लवकर भरली गेली पाहिजे या संदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. परंतु या संदर्भात आम्हाला सुनेत्रा पवार यांच्याशी सुद्धा चर्चा करावी लागेल, त्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागेल कारण आता प्रचंड दुःखात सगळा परिवार आहे आणि अनेक विधी सुद्धा अजून पूर्ण व्हायच्या आहेत. ते कुठेही म्हणत नाहीयेत की आम्हाला शरद पवारांशी चर्चा करावी लागेल किंवा पवार परिवाराशी चर्चा करावी लागेल. त्यांचा बोलण्याचा जो रोख आहे हा स्पष्टपणे आपल्याला दिसतो आहे. जरी ते असं जाणून देत नसले तरी आम्हाला सुनेत्रा पवार यांच्याच हाती सूत्र द्यायचे आहेत. दुसरा महत्वाचा मुद्दा मला असा वाटतो की शरद पवारांनंतर अजित पवार हे वारसदार झाले. आपण पाहिलं कुठल्या परिस्थितीमध्ये झाले. परंतु आता अजित पवारांनंतर जर कोणी वारसदार होणार असेल तर हा पक्ष जो आहे हा पक्ष मराठ्यांचा पक्ष आहे हे विसरून चालणार नाही. इथे प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, भुजबळ असतील हे ओबीसी नेते आहेत आणि या नेत्यांना पक्षातले सर्व आमदार हे नेता म्हणून त्या ठिकाणी स्वीकारतील का? जर उद्या मर्जर झाला तर जयंत पाटील सारख्या एखाद्या नेत्याला पुन्हा एकदा संधी उपलब्ध होईल का आणि आपली संधी जाईल का? अशाही शंका कुशंका मला वाटतं निश्चित त्यांच्या मनात असतील आणि ही संधी आपल्या हातून जाता कामा नये. पक्षाची सूत्र आपल्या हाती राहावी. सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून एक भावनिकता निर्माण करून कुठेतरी पक्षाला एकजूट आणि एकमोट करण्याचं काम या ठिकाणी आपल्याला करता यावं आणि पक्ष आपल्या ताब्यातून पुन्हा एकदा जाऊ नये. मला वाटतं याचसाठी ही घाई सुद्धा दिसते. कुठेतरी ते म्हणतात की आपण घाई करता कामा नये, परंतु त्यांच्या कृतीतनं तर घाई दिसते. आता भुजबळ थोड्या वेळापूर्वीच म्हणाले होते की उद्याच आम्ही पक्षाची बैठक बोलवणार होतो, सर्व आमदारांना बोलवणार होतो आणि संसदीय दलाचा नेता या ठिकाणी ठरवणार होतो आणि जर सर्वानुमते
हे मान्य झालं तर उद्या शपथविधी सुद्धा घेणार होतो. म्हणजे एकीकडे तुम्ही घाई पण करते आणि दुसरीकडे म्हणते आम्हाला घाई करायची नाहीये. त्यामुळे थोडीशी असमंजसची या ठिकाणी परिस्थिती दिसते, आपल्याला संभ्रमाची परिस्थिती दिसते. आणि मला वाटतं यामध्ये चढाओढ जी दिसते ती पक्षावरती आपला ताबा राहावा, आपलं एकूणच वर्चस्व राहावं, याचीच ही लढाई पुन्हा एकदा समोर आलेली पाहायला मिळते. खूप अचूकपणे ऋत्विकने वर्मावर बोट ठेवलेलं आहे आणि या सगळ्या विषयातलं मर्म हेच आहे की पक्षावर कंट्रोल कोणाचा राहणार. सत्ता ज्या आहेत एका पद्धतीनं सुनेत्राताईंचं नाव पुढे करून जोगसर एक स्कोअर केलेला आहे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी. आता मग असं केलं तर पवार कुटुंबातल्या कोणाचा विरोध असण्याचं कारणच नाही. पण प्रश्न आहे की त्यात जर काय म्हणू आपण त्याला की पवार कुटुंबाबद्दलचा एक हेजिटन्स जो आहे तो याच्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये असुरक्षितता आहे की त्याच्यामध्ये एका पद्धतीने ही संधी आहे आपल्याला हा पक्ष अशा पद्धतीने पुढे घेऊन जायची. बघा ज्या पद्धतीची आत्ताची रचना आहे त्या पद्धतीने मध्ये सुनेत्रा पवार जर त्याच्या सर्वेसर्वा झाल्या या पक्षाच्या तर मग काय फायदा आहे या. आणि जर समजा राष्ट्रवादी एकत्रित झाली आणि त्यामुळे जर काही लोक सोबत आले, काही नेते सोबत आले तर त्यामुळे काय फरक पडणार आहे नेमका. अभिजित, खरं तर आपण हे हायपोथेटिकल डिस्कशन करतोय. मुळात आधी दोन पक्ष एकत्र येतील का याच्यावर पहिला क्वेश्चन मार्क आहे. कारण मी तिथे बारामतीत होतोच. कोणीही असं काल आणि परवा म्हणत नव्हतं की ही वेळ आहे आणि ह्या वेळेवर आता येईल. म्हणजे काही जणांनी बातम्या सोडल्या की ऑलरेडी ठरलेलं होतं 12 डिसेंबरला ठरलेलं, म्हणजे दादांना ही गिफ्ट द्यायची होती. ते असू शकतात पर्सनल लेवलला, पण अजूनही माझी जी माहिती आहे ते दोन्ही पक्षाकडनं काही नेत्यांची, काही कार्यकर्त्यांची, काही आमदारांची अशी नो डाऊट प्रबळ इच्छा आहे. म्हणून काय ती मूर्तवत होईल का आत्ताच्या घडीनं मला अजिबात वाटत नाही. दुसरा इंटरेस्टिंग प्रश्न अजूनही, मग जर का शरद पवारांना त्यांचा जो आता काही जो बाजूला गेलेला पक्ष म्हणजे इथं फॅक्शन असं म्हणतो आपण ती जर का त्यांना एकत्र करायची होती मग त्यांना कोणी अडवलं होतं जुलै 2023ला? कोणीच अडवलेलं नव्हतं ना. कारण अजूनही पवारांचा जो फंडामेंटल इश्यू आहे तो हाच आहे की मी बीजेपीच्या सोबत जाणार नाही. बीजेपीच्या संदर्भातलं माझी जी भूमिका आहे ती एकदम म्हणजे काय म्हणतात ना सेट आहे की आय विल कंटिन्यू टू हॅव सेक्युलर क्रिडेन्शियल्स. म्हणजे मग दादा बोलताय की दादा सतत बोलायचे की आम्ही जरी बीजेपीच्या बरोबर किंवा महायुतीत गेलो असलो तरी आम्ही शिव शाहू फुले आंबेडकर यांचा जो विचार आहे तो सोडलेला नाही. तो पण सत्तेत जाऊन ते बोलत होते. बरोबर. पवारांचं वेगळं आहे. पवार सत्तेच्या बाहेर राहून ही स्टील फर्म ऑन दॅट. त्यामुळे आपण जी चर्चा करतो ती अशा बेसिसवर करतोय की अजिब या दोघांचं मर्जरचं डिसिजन झालेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे असं झालेलंच नाही. दुसरं आता तू म्हणतो तसं की फॅमिली नो डाऊट शरद पवारांचं एक मी इतक्या वर्ष कव्हर केलेलं आहे. फॅमिली जेव्हा असते तो बॉन्ड असतो, ती युनिटी असते. ज्या वेळेला दाखवायचं त्यावेळेला दाखवतात, पण राजकारणामध्ये त्यांचा जो निर्णय असेल तो ते कटाक्षाने घेतात आणि तो पाळला जातो. त्यामुळे आत्ताच्या घडीला सुनेत्रा पवारांची जरी अपॉइंटमेंट झाली म्हणजे राष्ट्रवादी अजितदादा पवार गटांनी त्याला विरोध करण्याचं शरद पवारांचं काहीच कारण नाही ना. कारण अजून काही निर्णय नाही. बोथ आर डिफरंट पार्टीज, त्यांचे फ्लॅग वेगळे आहेत, त्यांची ओव्हरऑल आत्ताची जी एकूण जी म्हणजे रचना आहे ती वेगळी आहे. त्यामुळे मला असं वाटतं आत्ताच्या घडीला अजित पवारांच्या पक्षामध्ये जी आता काही जी हलचल चालू आहे किंवा ज्याला म्हणतात ना हेक्टिक ऍक्टिव्हिटीज आर ऑन, ते एक म्हणजे नेता निवड, दुसरं पर्यायाने त्याचं डीसीएम कोण असणार आणि तिसरं ह्या शॉक मधनं वर येण्यासाठी पवारांच्या घरचा कोण असेल आणि तोच आत्ता कसा करू शकतो. म्हणजे चर्चा तर चालूच झाली. जर का विधिमंडळ नेता म्हणून का सुनेत्राताईंची जर निवड झाली तर त्या पर्यायाने ज्या बाय इलेक्शन होईल बारामतीमधनं निवडून येतील. कारण असं काही नाहीये की त्याला तुम्ही नेता आता कुठनं इलेक्टेड झालेला असाल 6 महिन्यामध्ये ते होऊ शकतात. आणि दुसरी लगेच चर्चा झाली मग जी राज्यसभेची सीट होईल त्याच्यात पार्थ पवारांची तिथे एकूण पाठवणी होईल. त्यामुळे कसं आहे ना ह्या चर्चेला उधाण येणारच आहे. पण जोपर्यंत पक्षाकडनं फॉर्मल अनाउन्समेंट होत नाही, जो मी म्हटलं ना ही प्रोसेस कंप्लीट करावी लागेल अभिजित. ती प्रोसेस कंप्लीट करायला झाल्याशिवाय ही आपली वाऱ्यावरची चर्चा आहे. आणि परत तेच सांगतो मर्जरच्या संदर्भात आत्ता तरी दोन्हीही कडनं म्हणजे आत्ता कसं आहे 12 जिल्हा परिषदच्या इलेक्शनची प्रोसेस चालू आहे. ते दोघं आहेतच ना एकत्र. त्यामुळे पर्यायाने ते जे काय म्हणतात ना इमोशनल अटॅचमेंट आणि अलाइनमेंट झालेली आहे. फक्त ती पुढच्या काळासाठी कारण आता 3.5 वर्ष कुठलंही इलेक्शन नाही जे मोठं असेंब्ली आहे. त्यामुळे ह्या संदर्भातला फॉर्मल निर्णय एकदा आहे ही प्रोसेस कंप्लीट झाल्यावर जर का शरद पवारांकडे हे जर चर्चेला गेले आणि शरद पवारांनी सांगितलं बरं ह्याच्यात एक मुद्दा आहे अभिजित, मी सातत्याने सांगतोय तुमच्याही बाकीच्याही लिहित आहेत आणि वाचतायत आणि बोलतायत की असं होऊन चालणार नाही ना. आता दादांचा जो पक्ष आहे तो महायुतीतला एक 3 नंबरचा घटक पक्ष आहे.
त्याला जरी ठरवलं की शरद पवारांबरोबर आपण म्हणजे मर्जर करू, पर्यायी बीजेपी महाशक्ती ज्याचं नाव एकनाथराव शिंदेनी ठेवलंय त्या महाशक्तीचा कन्सेंट लागणार आहे. असं नाही होणार आहे. कारण काय ना त्याच्यात दोन इश्यू होणार आहेत. एका बाजूला जर का दादांचा पक्ष आणि हे एकत्र झाले आणि अजूनही पवार साहेबांनी सांगितलं की आपण सेक्युलर बरोबर राहणार, तर मग अशा वेळेला हा पक्ष महायुतीमध्ये राहील का आणि त्यासाठी वरच्यांची तयारी असेल का, हा पहिला प्रश्न आहे ना. त्याच्याकडे आपण म्हणजे वी कॅनॉट सेट असाइड दिस इश्यू. त्यामुळे मला असं वाटतं आत्ताच्या घडीला प्रायोरिटी ही अजितदादांच्या पक्षाची असेल. आपला नेता निवड, पर्यायाने मग तो नेता निवडला की डीसीएम, आणि मग एकूण जी पक्षाची आत्ता जी असणारी रचना, आत्ताच्या होऊ घातलेल्या लेक्चर म्हणजे माझी आत्ताची माहिती आहे त्यानुसार कुठल्याही प्रकारचे रोड शोज, रॅलीज किंवा अशा प्रकारच्या जो म्हणजे भापवणारा कुठला असा प्रचार यंत्रणा राबवली जाणार नाही. इट विल बी अ लोकली अफेअर. भर देण्यात येईल तो डोअर टू डोअर याच्यावर, आणि पर्यायी दादांच्या बद्दल असलेली आत्मीयता, एकूण त्यांच्याबद्दलची सिंपती ही एनकॅच होणारच आहे. आणि त्याचबरोबर दादांचं जे कार्य होतं ते आपण एक अर्धवट सोडलेलं आहे. जिल्हा परिषदेमध्ये जर तुम्ही आम्हाला साथ दिलीत तर ते पुढे नेण्यासाठी आम्ही कार्यरत राहू. अशा प्रकारची रचना आता असणार आहे. निश्चितपणे खूप महत्वाचं आहे की बघा भाजपचा पण रोल महत्वाचा आहे. जोग सर जसं म्हणतात की भाजपला काय वाटतंय, कारण भाजप हा मोठा भाऊ आहे या तीन पक्षांमधला, आणि त्याची भूमिका जी आहे ती शरद पवारांच्या पक्षाबद्दल काय आहे. अजित पवारांनी हे एका भाषणामध्ये म्हटलं होतं की मी जुळवायला चाललोय आणि तुम्ही काय करताय, तर ते एका प्रकारे अजित पवारांची इच्छा होती का, तर निश्चितपणे होती. तशा पद्धतीच्या बैठका झाल्याची माहिती सुद्धा काही नेत्यांनी दिली होती. कालपासून काही नेते त्याच्याबद्दल जाहीरपणे बोलतायत की अजित पवारांची इच्छा होती दोन्ही पक्ष एकत्र आले पाहिजेत. अगदी बारामतीतल्या लोकांबद्दल बोलायचं तर किरण गुजर जे बारामतीचे नगराध्यक्ष राहिलेले आहेत, अजित पवारांच्या निकटवर्ती राहिले, त्यांनी आज सकाळी म्हटलं की अजित पवारांची इच्छा होती दोन्ही पक्ष एकत्र आले पाहिजेत. काल झिरवळ बोलले, आज सुद्धा काही नेते राष्ट्रवादीतले बोलतात. आता अंकुश काकडे बोललेले आहेत. त्यानंतर आपण बघितलं की पुण्याची तर अख्खं पुणे जे आहे, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये जे एकत्र लढले राष्ट्रवादी, ती त्याच मुद्द्यावरती लढली की आमची इच्छा आहे की ते एकत्र राहिले पाहिजे. आता मुद्दा असा आहे मग यामध्ये मस्के सर की जर अशी परिस्थिती असेल तर भाजपचं जे म्हणणं आहे की भाजपचं म्हणणं का तिथं त्याला महत्व आहे. भाजपचा आत्ताचा जो यावेळचा जो पूर्ण प्रवास असणार आहे तो त्याच्यामधला कसा महत्वाचा ठरणार आहे. भाजपचा प्रवास तर महत्वाचा आहेच आहे, पण याच्यात आणखी एक महत्वाचा मुद्दा असा आहे की जिल्हा परिषदच्या निवडणुका आणि त्याचं निकाल येईपर्यंत मला असं वाटतं की राजकीय फ्रंटवर फार मोठ्या हालचाली होतील असं आत्ता तरी वाटत नाही. कारण जे मर्जरची जी चर्चा सुरू आहे तर त्या सगळ्या डिपेंड असतील जिल्हा परिषदच्या निकाल कसे लागत आहेत. कारण त्या निकालामध्ये जसं जोग सर म्हणाले की ती दादांची सिंपती एनकॅश होणार आहे, तर ती एनकॅश होणारच आहे. परंतु अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत आहेत, त्यामुळं कोणाच्या जागा किती येत आहेत याच्यावर बरीचशी गणितं अवलंबून राहतील आणि त्यानंतरच काही निर्णय होतील. म्हणजे मर्जर होईल, दोन्ही पक्ष एकत्र येतीलच याच्याबद्दल नाही, परंतु त्या संदर्भात कोणता तरी एक निर्णय महत्त्वाचा होईल. दुसरी गोष्ट अशी आहे की जसं अभिजितने विचारलं की भाजपचा याच्यामध्ये किती महत्त्वाचा रोल आहे, तर भाजपचा रोल अशा दृष्टीने महत्त्वाचा आहे की आज ती देशातली सगळ्यात मोठी सत्ता आहे, मोठा पक्ष आहे, बहुतांश ठिकाणी सत्तेत आहे, केंद्रात सत्तेत आहे, राज्यातही सत्तेत आहेत. त्यामुळे त्या पक्षाचा कन्सेंट घेतल्याशिवाय अजितदादांच्या राष्ट्रवादीला मला असं वाटत नाही की कोणता निर्णय घेता येईल. कारण शेवटी पक्षात घ्यायचं, सत्तेमध्ये घ्यायचं, सत्तेत वाटा द्यायचा, तर तो कशा पद्धतीने द्यायचा याचे बरेचसे निर्णय आजही भारतीय जनता पक्षाकडे आहेत. त्यामुळे त्यांचा कन्सेंट हा लागणारच आहे आणि त्या दृष्टीने मग पुढच्या त्यांच्या वाटचालीवर त्यांच्या चर्चा सुरू होतील आणि त्या दृष्टीने निर्णय घेतले जातील. अच्छा, बघा असं की त्यांचा कन्सेंट महत्वाचा आहे, पण दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या तर त्याच्यामुळे किंवा शरद पवार या पक्षासोबत आले त्याच्यामुळे फरक पडेल भाजप सोबत असलेल्या इक्वेशन्समध्ये, त्याच्यामुळे काय गोष्टींमध्ये अंतर पडू शकतं जर दोन पक्ष एकत्र आले तर. नाही, शरद पवारांचं मगाशी जोग सरांनी सांगितलं की त्यांनी वैचारिक तडजोड केलेली नाही, त्यामुळे ते मर्जर झालं तरी भाजप बरोबर सत्तेत येतील की नाही हा एक मोठा प्रश्न आहे. तो कसा सोडवायचा आता ते काळ ठरवेल. परंतु मला तर असं वाटतं की मोठे पवारसाहेब तर हा निर्णय घेतील याची अजिबात शक्यता नाही. त्यामुळे सत्तेत यायचं की नाही या मुद्द्यावर काय टर्म्स अँड कंडिशन होत आहेत त्यांचं दोन पक्षांचं मर्जर होण्यासाठी, तर त्याच्याबद्दल मला तर वाटतं अनिश्चितता आहे. कारण पवारसाहेब भाजपसोबत येतील याची खात्री नाही आणि पवारसाहेब जर भाजपसोबत येणार नसतील तर आत्ता जे सत्तेत असलेला राष्ट्रवादी पक्ष आहे तो सत्तेच्या बाहेर येईल याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे ह्या दोन्ही शक्यता ही दोन टोकं आहेत, ती
कशा पद्धतीने जोडली जातील याच्यावरच पुढची गणितं ठरणार आहेत. आणि मला तर असं वाटतं की दोन टोकं जोडली जाणार नाहीत किंवा जाण्याची शक्यता नाहीये. आणि जर का जोडली गेली तर तो एक वेगळा विषय असेल आणि वेगळी चर्चा त्याच्यावर होईल. हा फार इंटरेस्टिंग विषय आहे, कारण दोन पक्ष एकत्र येणार याची चर्चा चालू झाली आणि म्हणून तर हे चालू झालं ना की दोन पक्ष एकत्र येणार आहेत. मग आता सुनेत्रा वहिनी ज्यावेळेला उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतील किंवा पक्षाचा अध्यक्ष कोण होणार किंवा पक्षावरती कंट्रोल ज्या पद्धतीच्या चर्चा चालू झाल्या, तर त्या बाजूनी पण म्हणून घडामोडी अचानकपणे सकाळी अनिल देशमुखांनी प्रेस घेतली की अजितदादांची इच्छा होती दोन पक्ष एकत्र आले पाहिजे. याचा अर्थ असा आहे की अनिल देशमुखांनी जी प्रेस घेतली ती काही शरद पवारांना न सांगता तर घेतली नसेल. प्रश्न असा आहे की ज्या वेळेला शरद पवारांनी स्टेटमेंट केलेलं होतं की अजित आणि सुप्रिया मिळून निर्णय घेतील जे काय घ्यायचं ते आता, याचा अर्थ असा आहे की पवारांनी एका प्रकारे या पक्षाच्या सक्रियतेपासून स्वतःला अलूप केलेलं होतं. म्हणजे जर समजा असं होत असेल आणि तुम्ही सरकारमध्ये असेल त्यांचा काही काय म्हणू त्याच्यामध्ये रोल नसेल हे क्लिअर केलं होतं. जर अशा सिच्युएशनमध्ये पक्ष आहे, म्हणजे इतक्या क्लोज सिच्युएशनमध्ये पक्ष आहे, तर मग त्याची इक्वेशन्स नाही आहेत अजून असं म्हणता येईल का? आणि दुसरी गोष्ट अशी की जर मग ही जर गणितं झाली तर मग त्याचा काय परिणाम होणार? काहीच तर परिणाम होणार नाही. पवार अलूप आज पण आहेत. पवार अनेक म्हणजे या जिल्हा परिषदेमध्ये खरं तर खूप तुरळक ठिकाणी तुतारी आहे. बाकी सगळीकडे तर घड्याळावर सगळे लढत आहेत, सगळे दोन्ही बाजूचे घड्याळावर लढलाय. मग एका पद्धतीनं ते फॉर्मेशन म्हणजे काय म्हणू आपण त्याला की ऑफिशियल कन्फर्मेशन पुरतच आपण राहिलंय. म्हणजे पोपट मेलेलं आहे फक्त असं आहे की पण ते जाहीर कोण करायचं असं नाही वाटत आहे का तुम्हाला? का त्याच्यासाठी आता त्या सिच्युएशनमध्ये बदल होईल या अजितदादांच्या नसण्यामुळे? मी आता मगाशी जसं म्हटलं की ही शक्यता नाहीये. त्याचं कारण असं आहे की जे निर्णय घेणारे जबाबदार नेतृत्व आहे, जे जबाबदार नेते आहेत दोन्ही पक्षांकडचे, ते या विषयावर बोलत नाहीयेत. परंतु त्यांच्या नंतरचे जे नेते आहेत तेच या विषयावर चर्चा करतात की एकत्र यायचं आणि एकत्र यायला पाहिजे. आणि विशेषतः अजितदादांच्या पक्षातले लोक फार कोणी या विषयावर बोलत नाही एकत्र यायचं, म्हणजे फार मोठा नेता कोणी बोलत नाहीये. या उलट शरद पवारांच्या पक्षातील नेते मात्र एकत्रीकरणावर जास्त बोलत आहेत. तर त्याच्यामुळे थोडंसं कन्फ्युजन असं आहे की एकत्रीकरणाची उत्सुकता कोणाला जास्त आहे, त्याच्यावर अनेक गोष्टी ठरणार आहेत. आणि ती उत्सुकता असेल तर ती कशासाठी आहे आणि का आहे, म्हणजे त्याच्यामध्ये अनेक कंगोरे येतील नंतर पुढे आणि त्याच्यावरच ह्या चर्चा ठरतील. दोन्ही पक्षांचे नेते बसून चर्चा करतील, काही अटी शर्ती याच्यावर मर्जर होईल. या अनेक गोष्टी आहेत. पण त्या जोपर्यंत पक्षाचे शीर्षस्थ नेते याच्यावर बोलत नाहीयेत किंवा काही निर्णय घेत नाही तोपर्यंत या चर्चेत राहतील असं मला तरी आज तरी वाटतंय. निश्चितपणे मग असं जर असेल की दोन पक्ष वेगळे, दोन्ही फॅक्शन्स वेगळे आहेत आणि मग अजून पण प्रोसेस बाकी आहे, हे सगळं जर आपल्याला कल्पना आहे जोगसर, तर मग आता प्रश्न उरतो तो हा की शरद पवार सोबत आल्यामुळं खरंच हेजिटेशन वाढेल आताचे जे एक्झिस्टिंग नेतृत्व आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधलं, हा प्रश्न फार वारंवार विचारला जातोय. अभिजित हे तर नक्की आहे. कसं आहे ना, पवारांचं जे नेतृत्व आहे ते आता ज्यांनी पक्ष दिलं म्हणजे जेवढा वाढवला, इतकी वर्ष मी त्यांना कव्हर करतोय, त्याने सर्वांना संधी दिली. पण असं आहे, ज्यांना संधी दिली तेच त्यांना डिच करून का सोडून गेले. म्हणून काय पवार साहेब लगेच काय म्हणजे ते जे पेन करायला लागले की आता आपण एकत्र आलो तर पवारांसाहेबांच्यामुळे आणि त्यांच्या एकूण जो एक ऑरा आहे, प्रेझेन्स आहे अजूनही, म्हणजे बीजेपी असेल तर सर्व पक्षांमध्ये अजूनही त्याच्याबद्दल एक महत्व दिलं जातं. मग आपलं महत्व खरोखर राहणार आहे का? आता दादांच्या नंतर आता आम्हीच आता रिवायवल करू शकतो असं जर एका प्रकारचं जर का ऍटिट्यूड असेल तर मला असं वाटतं पवारांसारखा नेता एकत्र आला किंवा येणार आहेत याच्या संदर्भात मुळात आधी चर्चेला येणारच नाही. माझ्या माहितीनुसार शरद पवार हे आत्ताच्या घडीला तरी आपला पक्ष कसा रिवाईव्ह होईल जरी त्याला सगळेजण डिस्कार्ड करत असतील तरी सुद्धा. आणि दुसरं, अजित पवारांचा पक्ष गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या पहिली पक्षाची धोरणं ठरावी की ते सत्तेबरोबर राहणार आहेत का सत्तेच्या बाहेरून परत सेक्युलर क्रेडेन्शियलसाठी मग झगडा करायला, फाईट द्यायला आणि पुढची 3.5 वर्ष घासायला तयार आहेत. या संदर्भात जर का अंडरस्टँडिंग झालं तर मला असं वाटतं तर आणि तरच मर्डरची आपण चर्चा करू शकतो. नाहीतर लोकल लेवलच्या अंडरस्टँडिंग किंवा अलायन्सेस होतील आणि त्या होतही राहतील, कारण आता पुढे इलेक्शन नाहीच आहे. तर मला असं वाटतं अजूनही शरद पवारांचा जो फॅक्टर आहे तो अत्यंत प्रिडॉमिनंट आहे. आणि शरद पवार सेक्युलरच्या संदर्भात कुठलं घेते म्हणजे तू वारंवार काय सांगतोयस की ते अलूफच आहेत. मला अजिबात वाटत नाही ना की शरद पवारांसारखा टॉलेस्ट नेता जिल्हा परिषदच्या इलेक्शनसाठी जावा, म्हणजे आपण त्यांना ह्या लेवलला आणतोय. शरद पवार इज अ नॅशनल लीडर. अनफॉर्च्युनेटली ते जे फॅक्शन झाल्यामुळे त्यांना एका छोट्या फॅक्शनचा लीडर म्हणून राहावं लागतंय. म्हणून पवारांनी पंचायत समिती, जिल्हा परिषद, म्युन्सिपल कॉर्पोरेशनकडे जावं हे ऍक्सेप्टेबलच वाटत नाही पॉलिटिकल स्पेक्ट्रममुळे.
त्यामुळे मला असं वाटतं त्यांनी घेतलेली भूमिका बरोबर आहे. ते वारंवार मग सुप्रिया सुळे असतील, जयंतराव असतील, शशिकांत शिंदे असतील यांच्याकडे देत आहेत. यश अपयश येतच राहील, त्यांचं नेहमीच आहे की. आणि पवारांबद्दल एक काय नेहमीच असं, ही इज नोन फॉर वेदरिंग क्रायसिस. कुठल्याही प्रकारचं क्रायसिस आलं तर त्याला तोंड द्यायला ते नेहमी सज्ज असतात, ते पळपुटे होत नाहीत. आज आता बघ त्या चॅनलवर दाखवत लागलं ना की आज जेव्हा दादांच्या अस्थीचं विसर्जन करायला नीरा नदीवर गेले, पवारसाहेब होते की नाही त्याच्याबद्दल साशंकता आहे, कारण त्या बोटीमध्ये ते जाणारच नाही. पण तिथे गेल्यावर पवार साहेबांना तिथल्या बारामतीकरांनी लोकांनी काही प्रश्नाची करण्यासाठी त्यांना थांबवून घेतलं. पवार साहेब थांबले ना. त्यामुळे पवार साहेब हे सातत्याने लोकांचे प्रश्न कसे सोडवले जातील हे संकट आलंच आहे, पण म्हणून मी संकटात रडीन आणि या प्रश्नांकडे पाठ फिरून जाईन असा त्यांचा कधीच अॅटिट्यूड नसतो. मला असं वाटतं त्यामुळे अजून तरी अशा प्रकारच्या मर्जर किंवा होणारच आणि झालंच यावर निष्कर्षाला आपल्याला यायच्या आपण उगीच घाई करतोय. कधी होईल यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागेल आणि त्याकडे नो डाऊट दोन पक्षातल्या अंतस्थ नेत्यांकडे काय खरी चालू आहे चर्चा त्याच्यावर फोकस करून आपण या संदर्भात चर्चा करायला लागेल. निश्चितपणे बघा असं आहे की शरद पवार डे टू डे पॉलिटिक्स पासून दूर आहेत, गेले काही काळापासून दूर आहेत. म्हणजे जरी ते काय झेडपीच्या प्रचारात ही अपेक्षा नाही आपली, पण ते पक्षाच्या बैठका घेऊ शकत होते, ते नेत्यांना भेटू शकत होते. पण आपण बघितलंय की कुठल्याही पद्धतीची गेल्या 6 महिन्यामध्ये पवारांनी बैठक बोलावली अशी साधी बातमी सुद्धा नाहीये एका ओळीची. किंवा जयंत पाटील आणि काय त्यांचे सगळे सहकारी गेले आणि शरद पवारांकडे या संदर्भात बैठक झाली. महापालिका ह्या मिनी विधानसभा इतक्या महत्वाच्या होत्या, त्याच्यासाठी सुद्धा पवारांच्या घरी बैठक झाली आणि उमेदवार किंवा काय कोणी नेतृत्व करायचं ठरलं काहीच नाहीये. पवारांनी एका पद्धतीने ठीक आहे ते रस्त्यामध्ये पवारांसारखा माणूस जो आहे, जो व्यक्ती समोर आल्यानंतर थांबणार नाही तर तो एवढा मोठा लोकनेता तो, त्यामुळेच काय त्यांची ओळख निर्माण झाली आहे. पण जोग सर मला अजून एक प्रश्न त्याच्यामध्ये विचारायचा आहे, ज्याला आता तुम्ही बोलत होता त्यावेळेला, की विदाऊट अजित पवार हा पक्ष जर समजा वाटचाल करायची असेल, रिव्हाइव्ह करायचं असेल किंवा अजून समोर अजून पुढे अजून जोरात घेऊन जायचं असेल तर त्याला काय आत्ताच्या घडीची लिमिटेशन्स आलेली आहेत किंवा काय लिमिटेशन्स आहेत असं तुम्हाला वाटतं? अभिजित, म्हणजे खरं तर म्हणजे इतक्या वर्ष कव्हर केल्यावर मला तर नक्की बोलावं लागेल. इंटरेस्टिंगली अजित पवार म्हणजे मी 90 सालापासून त्यांना बघतोय. ज्या वेळेला आधी एका त्या सोसायटीवर निवडून आले, नंतर त्यांना पीडीसीसीवर घेतलं पुण्याच्या, त्यानंतर ते 6 महिने लोकसभेवर गेले आणि नंतर मग त्यांचा प्रवास राज्यमंत्रीपासून 6 वेळेला उपमुख्यमंत्री झालं. बॉस, ही वॉज अ ट्राईड अँड टेस्टेड लीडर. त्यांचे गेल्यानंतर जी व्हॅक्यूम पोकळी झालेली आहे, आत्ताच्या त्यांच्या फॅक्शनमध्ये असा कुठलाही नेता नाही की जी ती पोकळी भरून काढेल. त्यामुळे परत ज्याला म्हणतात ना टू राईड ऑन इमोशनल एकूण जो आता आहे ते करण्यासाठीच आता सुनेत्रा पवार याची जी चर्चा चालू झाली अशी. बरं, बाकीचे नेते त्यांचे लिमिटेशन्स आहेत, त्यांनाही माहिती आहेत. ते भुजबळ साहेब नो डाऊट ओबीसी लीडर, संबंध त्यांचं एकूण वास्तव्य मुंबई आणि मुंबईच्या बाहेर, त्यांचा पसारा संबंध राज्यभर, देशातही त्यांनी मिटिंग घेतल्या. पण आता त्यांचं जे काय सर्जरी झाली त्यामुळे प्रॅक्टिकली फिजिकली ते तेवढं देऊ शकतील का, एक इश्यू. तटकरे साहेब नो डाऊट अबाउट इट, त्यांना मी राज्यमंत्री किंवा त्याच्या आधीपासून म्हणजे ही यूज टू बी द क्लोज कॉन्फिडंट ऑफ AR अंतुले, त्यानंतर जे शरद पवार साहेबांकडे आले तेव्हापासून त्यांची राईज बघतोय. पण रायगड जिल्हा आणि त्याच्या परिसर आणि बाहेर खरोखरच त्यांनी जे मी म्हणतो ना ट्राईड अँड टेस्टेड लिडरशिप झाली आहे का, त्याच्याबद्दल आपल्याला वेळ द्यावा लागेल. प्रफुल्ल पटेल अनडाऊटेडली संबंध देशामध्ये त्यांचा एक ऑरा आहे, सगळ्या पक्षामध्ये त्यांचे मित्र आहेत. ही हॅज बीन ऑल थ्रू इन द नॅशनल स्ट्रीम. त्याचबरोबर विदर्भात त्यांचा काही प्रेझेन्स असतो, म्हणून ते राज्याला एकूण सीमित करतील का, मला असं वाटतं त्याच्यावर डाऊट आहे. धनंजय मुंडे अनफॉर्च्युनेटली हे आत्ताच्या अजूनही कॉन्ट्रोवर्सी त्यांच्या बाजूने आहेत, त्या अजूनही त्या रिसीट झालेल्या नाहीत. त्यामुळे ते बीड मराठवाड्याच्या बाहेर येतील का, क्वेश्चन मार्क. हसन मुश्रीफ अनडाऊटेडली कागल आणि कोल्हापूर त्याच्या पलीकडे काही आहे का त्यांचं वक्तव्य. मला असं वाटतं की आत्ताच्या घडीला पवार साहेब किंवा त्यांच्या पक्षात त्यांच्यात राहून आणि इकडे अजित पवारांच्या पक्षात केवळ पवार हे नाव असल्यामुळेच सुनेत्राताईंना इथे आणणं हा जो त्यांचा जो घाट घातलेला आहे त्यामागेच आता त्यांचं चेजिंग म्हणतात ना ते आहे. आणि ते त्याला कसं होईल त्यासाठी वेळ झालाय. फक्त एक आठवण देतो, ज्या वेळेला सोनिया गांधींना आणलं सगळे क्वेश्चन करत होते ना, अरे शी वॉज अ नो वाईस, म्हणजे ज्याच्यावर पवार साहेबांनी क्वेश्चन करून फॉरेन हे म्हणून त्या बाहेर पडले वगैरे सगळं झालं. पण शी डेफिनेटली केम आउट. ज्या पद्धतीने शी फॉट विथ अटल बिहारी वाजपेयी अँड अडवाणी, म्हणजे मला अजून असं आहे ज्या वेळेला वाजपेयींनी अशा त्यांच्या संदर्भात एक वक्तव्य केलं होतं पार्लमेंट आणि पार्लमेंटच्या बाहेर, आम्ही तिथे होतो सोलापूरला, त्या एका कॅम्पेनिंगला आल्या होत्या. वी रिक्वेस्टेड हर प्लीज मॅडम जस्ट गिव्ह अ कोट. त्यांनी असा कोट दिलेला होता
की मला असं पेंट केलेलं आहे की आय एम अ पॉलिटिकल नोवाईस, मला काही पॉलिटिक्स मधलं कळत नाही. ठीक आहे ना, हे सगळे महान नेते आहेत, पण ह्या महान नेत्यांच्या पोझिशनला जाईपर्यंत त्यांनी वेळ दिलाय, मला तेवढा तरी वेळ द्या. मला असं वाटतं सुनेत्रा पवारांच्या संदर्भात सुद्धा बोलताना उगीच आपण घाई करण्यात अर्थ नाही. त्यांचं मला अभिजित तुला माहिती आहे की नाही माहिती नाही, पण त्यांचं एनजीओ रिलेटेड काम, एन्व्हायरमेंट असेल, ज्याला म्हणतात स्पेशल हेल्प HSGs म्हणजे महिला बचत गट असेल, आणि पर्यायी एकूण ग्रामीण उत्थानाचं जे काम असेल ते काम आहे. कसं आहे ना, दुर्दैवानी अजित पवारांचा ऑरा आणि अजित पवारांचं एवढं मोठं असं वलय होतं ना, ते कुठेतरी झाकलं गेलं असेल. मला असं वाटतं जर का पक्षाने त्यांना जर ह्या संदर्भातली संधी दिली आणि ह्यांच्या संबंधात जर कॉपरेशन मिळालं, तर मला असं नक्की वाटतं की सुनेत्रा पवारांना आपल्याला वेळ द्यावा लागेल आणि त्याच्यातनं पक्ष बांधणीसाठी त्या कशा येतात त्याकडे मग आपल्याला नंतर बोलावं लागेल. निश्चितपणे. आणि सुनेत्रा वहिनी ज्या आहेत त्या बारामतीमधल्या अनेक संस्थांवरती ट्रस्टी आहेत, अगदी विद्याप्रतिष्ठानपासून बाकीच्या ज्या संस्था आहेत त्याचं काम पाहतात. त्या टेक्स्टाईल पार्कच्या पण मला असं वाटतं संचालक आहेत, तर त्यामुळं त्यांच्याकडे तो अनुभव नाही असं नाही. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अनुभव त्यांना तिथे सुद्धा आहे. त्यांना राजकारणाचा अनुभव नाही असं नाहीये, कारण की काय अनेक गोष्टी ज्या आहेत ते त्यांनी राजकीय वारसा घरातच आहे, त्यामुळे राजकारण त्यांनी घरात बघितलेलंच आहे. बऱ्याचशा गोष्टींमध्ये त्या ऍक्टिव्ह पण होत्या, बऱ्याचशा मुवमेंट्समध्ये त्यांचा आग्रह सुद्धा असायचा आणि हे वारंवार त्याच्याबद्दलची चर्चा झालेली आहे की कुठल्या कुठल्या गोष्टींबद्दल त्यांचा आग्रह होता, काय गोष्टी त्यांनी काय करायला लावल्या होत्या वगैरे. त्यामुळे त्यांना अनुभव नाहीये असं नाहीये. फक्त असं आहे की सोनिया गांधी आणि सुनेत्रा वहिनी ज्या काळामध्ये राजकारण करत आहेत त्यातला फरक असा आहे की सोनिया गांधी ज्याला राजकारण करत होत्या त्यावेळेला त्यांच्या समोर अटल बिहारी वाजपेयी होते, राज्यामध्ये मुंडे महाजन होते, आणि आता ज्यावेळेला सुनेत्रा वहिनींचा काळ आलेला आहे त्यावेळेला केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहासारखी लोक आहेत आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टीम आहे. त्यामुळं आव्हानं वेगवेगळी आहेत आणि निश्चितपणे त्याचा खूप अंतर इम्पॅक्ट जो असतो तो होतो. ऋत्विक, आता प्रश्न असा आहे ना की काय मुद्दा असा आहे की जर समजा अशा पद्धतीची चर्चा किंवा आता इतक्या वेगानं हे आपण या चर्चेकडे आलेलोच आहोत. आपण आलोय म्हणजे जर नेत्यांनी भेटी घेतली नसती तर आपल्याला चर्चा करायची वेळ नसती आली. म्हणजे नेत्यांनी घाई केली त्यामुळे आपल्याला चर्चा करावी लागली. नेत्यांनी घाई नसती केली तर आपण कधी अजून 2 दिवस अजितदादांबद्दलची आठवणी किस्से सांगत राहिलो असतो आणि जे की खूप गरजेचे होते आणि खूप काय पद्धतीनं त्याच्याबद्दलचं बोलणं होणं गरजेचं होतं. पण आताच्या घडीला जर भाजपचा याच्यातला रोल जो आहे त्याच्याबद्दलची चर्चा वारंवार झाली. भाजपला सुनेत्रा वहिनी नेतृत्व करतील पक्षाचं आणि नेतृत्व करतील सरकारमधलं, हा एक सिनारिओ आहे. आणि दुसऱ्या सिनारिओमध्ये त्याला ऍडजेसंट शरद पवारांचा पक्ष आहे. तर आता ते हेजिटेशन भाजपनं तर पहिल्यांदा पण तसं एक आव्हान शरद पवारांनाच केलं होतं ना की तुम्ही पण या आमच्यासोबत. भाजपला शरद पवारांचं वावडं आहे असं कधी काही जाणवलं नाहीये. मग आता या घडीला असं वाटतंय का की भाजपला आता मात्र वाटेल की नाही यू नीड टू बी टेक अ टाइम, म्हणजे आम्हाला गरज आहे वेळ घेण्याची, आता शरद पवारांचा आणि या पक्षाच्या मर्जरबद्दल आम्ही तितकेसे पॉझिटिव्ह नाही होत असं वाटू शकतं? कारण हायपोथेटिकल असलं तरी सुद्धा हा क्वेश्चन आहे. हो, नाही म्हणजे अंत्यसंस्काराच्या वेळेस जर आपण एकूणच बॉडी लँग्वेज पाहिली अभिजित, तर अनेक गोष्टी अशा घडत होत्या ज्यातनं अनेक संकेत सुद्धा मिळत होते. म्हणजे ज्यावेळेस अमित शहा त्या ठिकाणी दाखल झाले त्यांना आणण्यासाठी अर्थात प्रफुल्ल पटेल गेले, प्रफुल्ल पटेलांनी त्यांना मंचावरती आणलं. त्यानंतर बहुतांश वेळ प्रफुल्ल पटेलच त्यांच्या सोबत होते. अर्थात परिवार म्हणून शरद पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, अजित पवारांचं कुटुंब असेल, हे सगळेजण जे आहेत हे कुठेतरी दुःखात होते. दुःखाचं मोठं डोंगर कोसळलेला होता. परंतु आपण एक गोष्ट बघितली, तिथे नितीन गडकरी सुद्धा उपस्थित होते. ते शरद पवारांबरोबर पूर्ण वेळ त्या ठिकाणी बसलेले होते. तिथे देवेंद्र फडणवीस होते, एकनाथ शिंदे होते. कुठेतरी आपण आता अमित शहा यांच्या जवळ जाऊन किंवा कुठेतरी आपण या सगळ्यामध्ये अग्रेसर भूमिकेमध्ये आहोत हा दाखवण्याचा एक प्रयत्न म्हणा किंवा त्या बॉडी लँग्वेजमधनं ते प्रतीत होत होतं. अर्थात त्याचे अनेक वेगळे अर्थ निघू शकतात, पण एक पत्रकार म्हणून आपण जेव्हा या सगळ्या गोष्टींकडे बघतो त्यावेळेस आपल्याला त्या गोष्टी ज्या बारकावे ते असतात ते नेमके हेरायचे असतात. आणि मला वाटतं त्यामधूनच या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत होत्या. कुठेतरी या सगळ्यामध्ये पवार परिवार, त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे दोन्ही बाजूचे नेते हे जितके महत्वाची भूमिका बजावणार आहेत किंवा डिसिजन मेकिंगमध्ये या सगळ्यांचा जितका महत्वाचा से असणार आहे, मला वाटतं तितकाच महत्वाचा किंवा त्याहून अधिक महत्वाचा
से जो असेल हा भाजप श्रेष्ठींचा असणार आहे. कारण आज ज्या वेळेस नेमकं उपमुख्यमंत्री पदावरती कोणाला विराजमान करायचं ह्या मागणीसह पक्षाचे 3 प्रमुख नेते जेव्हा मुख्यमंत्र्यांकडे जातात तेव्हा मुख्यमंत्र्यांचा एकच प्रश्न असतो त्यांना की तुम्ही नाव ठरवा, मी त्याच्यावर निर्णय घेईन. आता नाव जरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षामध्ये ठरणार असेल, त्यांचे आमदार ठरवणार असतील, एक अत्यंत इंटरेस्टिंग शब्द वापरला आज प्रफुल्ल पटेलांनी, जनभावनेतून आम्हाला निर्णय घ्यावा लागेल. आता ही नेमकी जनभावना कुठली? मला वाटतं हा जनभावनेचा मुलामा जो आहे हा प्रत्येक नेता जो आपण जर राजकीय इतिहास बघितला हा त्याच्या सोयीनं वापरत असतो. निर्णय हे ऑलरेडी घेतलेले असतात, जेव्हा ते जनतेवरती लादायचे असतात तेव्हा त्याला जनभावनेचा मुलामा दिला जातो असं मला वाटतं. मला फक्त एकच ऍड करायचं आहे, बीजेपीच्या कडनं जे माझी जी माहिती आहे त्यानुसार निर्णय तेच घेणार आहेत. कोण? राष्ट्रवादी. पण एक अंडरलाईन मस्त करून दिली आहे, निर्णय घ्यायचा असेल तर हुशारकीनी घ्या असा संदेश दिलाय. आणि इकडनं असं सांगितलं की इट विल बी आवर भावनेचा निर्णय असेल. जस्ट अंडरलाईन दिस 2 वर्ड्स, हुशारकीनी घेणं आणि भावनेचा उद्रेक आहे म्हणून, किंवा एकूण जी असणारी सिंपथी आहे ती एनकॅश करण्याच्या दृष्टीने असेल म्हणून अशा पद्धतीचे 2 जर वर्ड्स वापरले असतील तर जसं म्हणतो ना आपण, यू रीड बिटवीन द लाईन. बिटवीन द लाईन खरं आहे. आणि मला असं वाटतं की ज्यावेळेस जनभावना बोलली जाते, आता आपण गृहीत धरूयात की एकतर या ठिकाणी सुनेत्रा पवार हे पक्षाचं नेतृत्व घेतील, पक्षाची सूत्र हाती घेतील, त्यांच्या पाठीमागे हे 3 प्रमुख नेते असतीलच एकूण वाटचाल कशी असेल किंवा निर्णय प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावण्यासाठी. आणि दुसरीकडे जर दुसरा कुठला चेहरा दिसतोय तर तो शरद पवारांचा आहे. आता ह्या दोन्ही चेहऱ्यांपैकी भाजपला सोयीस्कर कुठला चेहरा आहे हा जर प्रश्न विचारला तर मला वाटतं कोणीही सांगेल, जो राजकारणात ज्याला रस नाहीये तोही सांगेल की त्यांना सोयीस्कर चेहरा हा सुनेत्रा पवारच असणार आहे. अर्थात भाजपला नेमकी अजित पवारांची गरजच का लागली तर महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचे चेक्स अँड बॅलन्सेस मेंटेन करण्यासाठी अजित पवारांनी अत्यंत प्रॅक्टिकल, अत्यंत फ्लेक्झिबल अशा राजकारणाची भूमिका बजावली. अर्थात त्याच्यामध्ये त्यांच्या काही मजबुरी असतील, त्यांच्यावरती झालेले आरोप असतील, परंतु राजकारणात महाराष्ट्राच्या भाजपला पूरक अशी जी भूमिका अजित पवारांनी घेतलेली आहे तशी पूरक भूमिका शरद पवारांकडनं वधवून घेणं किंवा त्यांना आपल्या सोयीनुसार वापरणं हे मला वाटतं तितकंसं भाजपला जमणारं नाहीये. शरद पवार हे किती अनप्रेडिक्टेबल नेते आहेत हे मागच्या काही राजकीय घडामोडी ज्या घडलेल्या आहेत यामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसलेलं आहे. 2दा हुलकावण्या दिल्यात शरद पवारांनी की मी तुमच्या सोबत येतो, बैठका झालेल्या आहेत. स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा त्यांच्या मुलाखतीतनं, त्यांच्या भाषणातनं या गोष्टींचा खुलासा केलेला आहे, गौप्यस्फोट केलेला आहे. त्यामुळे शरद पवारांना जर पुन्हा एकदा मुख्य धारेत आणून या ठिकाणी पक्षाचं नेतृत्व जर दिलं गेलं तर भाजपला कुठेतरी हे डोकेदुखी ठरणार आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की भाजप अगदी पद्धतशीरपणे या सगळ्या निर्णय प्रक्रियेच्या मागे कुठेतरी कॅटलिस्ट म्हणून आणि एक हिडन हँड्स म्हणून, जे अदृश्य महाशक्ती जो उल्लेख केला जातो एकनाथ शिंदेकडनं, ते एका अदृश्य महाशक्तीप्रमाणे पुढच्या काळात काम करताना पाहायला मिळेल. निश्चितपणे अदृश्य महाशक्तीप्रमाणे काम करायला मिळेल. मस्के सरांकडे फक्त शेवटचा प्रश्न आहे. बघा, असं आहे की छगन भुजबळ त्यांनी निवडणुकीआधी आणि नंतर बजावलेली भूमिका ओबीसी आंदोलनामध्ये आणि त्यांचा एकूण कल, धनंजय मुंडे यांचा एकूण कल गेल्या काही महिन्यांमधला, संग्राम जगताप यांचा कल नव्हे तर यांचा डायरेक्ट काय थेट राजकीय चेंज, बदल त्यांच्यामध्ये झालेला. राष्ट्रवादी सांभाळणं हे काय खूप मोठं चॅलेंज आहे. समजा नवा अध्यक्ष, मी असं म्हणतच नाहीये की हा किंवा तो, जो नवा अध्यक्ष असणार आहे त्याला, म्हणजे अजित पवारांनी एकाच वेळेला भाजपला आपली गरज आहे हे जाणवून दिलं होतं, दुसरीकडे शिंदेवरती चेक्स ठेवला होता, आणि तिसरीकडे महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा मराठा नेत्यांना आणि अशा नेत्यांना हेही सांगितलं होतं की तुम्ही ठीक आहे, तुम्ही त्या बाजूला झुकाल, पण पर्याय तुम्हाला माझ्याशिवाय दुसरा नाहीये की जो तुम्हाला लोकशाही पद्धतीनं वागू पण देईल. कारण तुम्ही भाजपमध्ये गेल्यानंतर अशा पद्धतीनं वागू शकणार नाही आहात की ज्या पद्धतीने तुम्ही. तर किती मोठं आव्हान आहे नव्या येणाऱ्या नेतृत्वासमोर. नाही, पक्ष चालवताना या सगळी व्यवधानं लक्षात ठेवणं आणि त्या दृष्टीने कार्यवाही करणं हे खरं तर कौशल्याचंच काम आहे. आणि ते कौशल्य कदाचित आता या पक्षाला सांघिक नेतृत्वातून ते करावं लागेल. कारण अजितदादा हा असा एकमेव नेता होता की तोही सारी व्यवधानं एकाच वेळेस तो सांभाळू शकत होता.
आता कदाचित ते एका व्यक्तीला जमणार नाही, तर त्यांना ती सांघिक जबाबदारी म्हणून ते करावं लागेल. दुसरी गोष्ट मगाशी ऋत्विक जे सांगत होता की भाजपचं, तर भाजपचं आजपर्यंतचं राजकारण हे निवडणुकीभोवती फिरतं. त्याच्यामुळे त्यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपल्या समोर अनेक प्रतिस्पर्धी नको असतात आणि त्यामुळे कदाचित त्यांचे प्रयत्न, त्यांचा जो शेवटचा शब्द राहील मर्जरच्या बाबतीत, तर निवडणुकीच्या रिंगणातून एक प्रतिस्पर्धी कमी होणं हे भाजपच्या दृष्टीने फायद्याचंच ठरणार आहे. त्यामुळे ऋत्विकने मगाशी तो मुद्दा जरा जास्त विस्ताराने सांगितलं, पण त्याचं कारण हे असेल की प्रतिस्पर्धी नकोय आम्हाला कोणी. जेवढे प्रतिस्पर्धी आमच्या समोर जे कमी होतील ते कसे मर्जर व्हा, आमच्यात विलीन व्हा किंवा अन्य कोणत्या पक्षात विलीन व्हा, ते त्यांच्या दृष्टीने फायद्याचं आणि त्या दृष्टीने त्यांचा जो ऋत्विक सांगत होता की महत्वाचं आहे, तर तो त्या दृष्टीने ते महत्वाचं ठरणार आहे. निश्चितपणे बघा, राजकारणामधली गणितं एका व्यक्तीच्या जाण्याने किती बदलतात. मला असं वाटतंय ती अपसाईड डाऊन बदलतात आणि आज अजित पवार नाहीयेत. अजित पवार अक्षरशः ज्या वेगानं मंत्रालयासमोरून त्यांचा ताफा जायचा त्याच वेगानं अजित पवार गेल्याने कळालं सुद्धा नाही. आणि त्यांच्या जाण्यानं काय निर्माण झालं तर एक निर्वात पोकळी निर्माण झालेली आहे, राजकारणामध्ये वाईड निर्माण झालेला आहे, कुटुंबामध्ये, राजकारणामध्ये, केडरमध्ये, वातावरणामध्ये. तर ज्या माणसानं हा सगळा परीघ जो आहे तो व्यापून टाकलेला होता गेली 35 वर्ष, त्या माणसाच्या जाण्यानं प्रश्न तर निर्माण होणारच, पण या प्रश्नाच्या जंजाळातून, चक्रव्यूहातून सुटण्यासाठी आता राष्ट्रवादी अभिमन्यूप्रमाणे त्या चक्रव्यूहात अडकणार का त्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मार्ग सुद्धा शोधणार हे सुद्धा बघावं लागेल. कारण ही इतकी सोपी परिस्थिती नाहीये आणि अशा परिस्थितीचा, अशा पद्धतीच्या गणितात, हा गणिती प्रश्न एखादा कठीण निर्माण व्हावा अशा पद्धतीचा आहे, निर्माण होईल याची कदाचित कल्पना राष्ट्रवादीतल्या कुठल्याही नेत्यांनी आणि पवार कुटुंबानं सुद्धा केली नसेल. मला असं वाटतं त्यामुळं गणितं जी आहेत ती मला फार इंटरेस्टिंग राजकारण आहे. आपण बऱ्याचदा पत्रकार म्हणून पाहतो त्यावेळेला सगळ्या भावना सांभाळून राजकारण बघत राहणं निर्लेप पद्धतीनं ते सुद्धा गरजेचं असतं. पुढच्या 3-4 दिवसांमध्ये ज्या घडामोडी घडतील त्या घडामोडी महाराष्ट्र नेमका कुठल्या दिशेने जाणार आहे या ठरवणाऱ्या असतील. कारण येणारं नेतृत्व हे अजित पवारांप्रमाणे, जसं जोगसर म्हणाले की फुले शाहू आंबेडकर यांचा वारसा सरकारमध्ये राहून ठणकावून सांगणारं सरकारला असणार की सरकारमध्ये त्यांचा फुले शाहू आणि आंबेडकर या शक्तीचा आवाज क्षीण करणार किंवा क्षीण होणार हे ठरवणारं असणार आहे. कारण लढाई पुन्हा एकदा विचारांचीच आहे. भाजप हिंदुत्वाच्या विचाराचा आहे आणि त्यांना त्या मतांपर्यंत पोहोचायचंय किंवा ते वाढवायचंय आणि इकडं फुले शाहू आंबेडकरांचा विचार वाढवायचा आहे. त्यामुळे नेतृत्वाचा कस जो आहे तो खरा लागणार आहे.